श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. गुरुचरित्र 21वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्धमने नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञाननिका तये प्रेत जननिसी. ब्रह्मचारी म्हणे नारीसी मूढपणे दुःख करिसी. कोण वाचला धरणीसी या संसारी सांगमज. उपजला कोण मेला कोण उत्पत्ती झाली कोठून. जळात उपजे जैसा फेन बुदबुद राहे कोठे स्थिर. जैसा देह पंचभूती मिळोनी होय आकृती. वेगळी होता पंचभूती अव्यक्त होय देह जाण. तया पंचभूतांचे गुण मायापाशी वेष्टोन. भ्रांती लाविली मी देह म्हणून पुत्र मित्र कलत्र मिशे. सत्व रज तमो गुण तया भूतापासून. वेगळाली केली लक्षण होती ऐका एक चित्ते. देवा तो होय सत्वगुण रजोगुण मनुष्यगुण जान. दैत्यांसी तमोगुण गुणानुसारे कर्मे घडती. जेने कर्म आचरती सुकृत अथवा दुष्कृती. तैशीच होय फळप्राप्ती आपुले आपण भोगावे. जैसी गुणाची वासना इंद्रिये तयाधीन जाना. मायापाशी वेष्टोनी गहना सुख दुःखे लिप्त करीती. या संसार वर्तमानी उपजती जंतू कर्मानुगुणी. आपल्या आर्जवापासून सुख दुःखादी भोगिती. कल्पकोटी वर्षे ज्यांसी असती आयुष्य देवर्षी. न सुटे कर्म तयासी मनुष्याचा कवन पाड. एखादा नर देहाधीन काळ करी आपुले गुण. कर्म होय अनेक गुण देहधारी येणे परी. जो असे देहधारी तयासी विकार नाना परी. स्थिर नव्हे तो निर्धारी आपुले पाप म्हणावया. या कारणे ज्ञानवंत संतोष न करी उपजत. अथवा नरा होय मृत्यू दुःख आपण करू नये. जधी गर्भसंभव होता काय दिसे आकरता. अव्यक्त दिसे व्यक्तता सेवेची होय अव्यक्त पै. बुद्बुद निगती जैसे जळी सेवेची नष्ट तात्काळी. तैसा देह सर्व काळी स्थिर नव्हे सर्वता. जधी गर्भप्रसव झाले विनाशी म्हणून जाणिले कर्मानुबंधे. जैसी फळे तैसे भोगणे देहासी. कोणी मरती पूर्ववयसी अथवा मरती वृद्धपणेसी. आपुले अर्जिती असती जैशी तेने परी घडे जाण. मायापाशी वेष्टोनी म्हणती पिता सूत जननी. कलत्र मित्र तेने गुणी आपुले आपुले म्हणती मूढ. निर्मळ देह मनोजरी उत्पत्ती मांस रुधिरी. मळ मूत्रांत अघोरी उद्भव झाला परियेसा. कर्मानुसार उपजतांची ललाटी लिहितो वीरांची. सुकृत अथवा दुष्कृतेची भोग भोगणे म्हणून. ऐसे कर्म काळासी जिंकिले नाही परियेसी. या कारणे देहासी नित्यत्व नाही परियेसा. स्वप्नी निधान दिसे जैसे कोणी धरावे भरवसे. इंद्रजाल गारुड जैसे स्थिर के विमानिजे. तुझे तुची सांग वहिले कोटी वेळा जन्म झाले. मनुष्य किंवा पशुत्व लाधले पक्षी अथवा कृमिरुम. जरी होतीस मनुष्योनी कोण कोणाची होतीस जननी. कोण कोणाची होतीस गृहिणी सांग तुझे त्वा निश्चय. कवन तुझी माता पिता जन्मांतरीची सांग आता. वाया दुःख करिसी वृथा पुत्र आपुले म्हणून. पंचभूतात्मक देह चर्म मांस अस्थि मज्जा समूह. विष्टोनिय नवदेह मळबद्ध शरीर नावे. कैचा पुत्र कोठे मृत्यू वाया भ्रमोनी का रडत. सांडोनी द्यावे कैचे प्रेत संस्कारिती लौकिकार्थ. येणे परी ब्रह्मचारी सांगे तत्व विस्तारी. परी सोनिया विप्रनारी विनवितसे तयासी. विप्रवनिता तये वेळी विनवितसे करुणा बहाळी. स्वामी निरोपिले धर्म सकळी परी स्थिर नव्हे अंतःकरण. प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी तरी का भजावा श्रीहरी. परीस संपर्क लोह जरी सुवर्ण न होय कोण बोले. आम्ही पाहिले दैवहीन म्हणून धरिले श्री गुरुचरण. अभय दिदले नाही मरण म्हणून विश्वासलो आम्ही. एखाद्या नरा येता ज्वर धुंडीत जाय वैद्य घर. औषध घेऊन प्रतिकार सेवेची करीती आरोग्यता. एके समय मनुष्यासी आश्रय करीती करुणेसी. सहाय्य होय भरवसी आदी आपदा परिहारी. त्रयमूर्तीचा अवतार श्री नरसिंह सरस्वती असे नर. तेने दिधला असे वर केवी असत्य होय सांगे. आराधिले म्यातयासी वर दिधला गामजसी. त्याचा भरवसा मानसी धरुनी होते स्वस्थ चित्त. विश्वासुनी असता आपण केवी केले निर्माण. कैसे झाले माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपीसी. या कारणे आपण आता प्राण त्यजीन तत्वता. देह समर्पिन श्री गुरुनाथा वाढू कीर्ती तयाची. ऐको नित्येचे वचन ओळखून भाव मन. सांगे बुद्धी ती सज्ञान उपाय असी करी आता. विश्वास केला श्री गुरुसी पुत्र लाधला पूर्णायुषी. जरी आला मृत्यू त्यासी घेऊन जाय गुरुस्थाना. जेथे लाधला तुझवर तेथे ठेवी कलेवर. पंचगंगा कृष्णा तीर औदुंबर वृक्षातळी. ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी. पाठी शव बांधुनी घेऊन गेली औदुंबरा. जेथे होत्या गुरुपादुका आफळी शिर ते बालिका. रुधिरे भरल्या त्या पादुका आक्रोश रडे ती नारी.
समस्त शोकाहुनी अधिक सहावेना पुत्र शोक क्षयरोग तोची एक माता पितया मृत्यूमुळ ऐसे करिता झाली निशी विप्र मागती प्रेतासी म्हणती आक्रोश का हो करिसी संस्कारोनी जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जळू देवो आता प्रेत अहो कर्कशा म्हणे ती ज्ञाती काही केली या नेदी प्रेत आपण सवे जाळा म्हणत पोटी बांधोनी या प्रेत लोळतसे पादुकावरी म्हणती विप्रज्ञाती लोक राहू नये राणी ऐक तस्कर बाधा होईल देख जाऊ आता घरासी जाऊ स्नान करुनी उपवास होय आजच्या दिनी प्रातकाळी येऊनी दहन करू म्हणताती आजीचे रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी देईल आपोआप दहनासी त्रासून जाना कर्कशा म्हणून निगती सकळ लोक राहिले तेथे जननी जनक प्रेत देखुनी करती शोक झाली रात्री परियेसा निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करती जनक जननी तीन याम होता रजनी झोप आली तियेसी देखतसे सुषुप्तीत जटाधारी भस्मधुलित व्याघ्रचर्मे परिधानित रुद्राक्षमाळा सर्वांगी योग दंड त्रिशूळ हाती आले औदुंबरा प्रती काहो शोक करिसी सती आक्रोशोनी आम्हावरी काय झाले तुझ्या कुमारा करू त्यासी प्रतिकारा म्हणून देतो अभय करा भक्तवत्सला श्री गुरु भस्म काढोनी प्रेतासी लावितसे सर्वांगासी मुख पसरी म्हणे तिसी वायुपूर करू म्हणे प्राण म्हणे वायू जाण बाहेर गेला निघून घातला मागुती आणून पुत्र तुझा जिवंत होय इतुके देखोनी भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपणा कैसी भ्रांत पडली असे प्रेतावरी जे का वसे आपुले म्हणी तैसेची दिसे निद्रा स्वप्नी कैचा देव नरसिंह मुनी भ्रांती आपणा लागली असे आमचे प्रारब्ध असे उणे देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुवरी बोल काय येणे परिचिंता करीत तव प्रेतासी झाले चेत सर्वांगही उष्ण होत सर्व संधी जीव आला म्हणे प्रेता काय झाले किंवा भूत संचारले मनी भय उपजले ठेवी काढून दूर परते सर्व संधीसी जीव आला बाळ उठोनी बैसला म्हणे क्षुधा लागली मला अन्न दे की म्हणे माते रुदन करीतसे ते वेळी आला कुमार माते जवळी स्तन घालिता मुख कमळी क्षीर निघे 32 धारा संतोष भय होऊन तिसी संदेह वाटे मानसी कडे घेऊनी बाळकासी गेली आपुल्या पती जवळी जागृत करुणी पतीसी सांगे वृत्तांत त्यासी पती म्हणे तियेसी ऐसे चरित्र श्री गुरुचे म्हणून दंपत्य दोघे जाना करुणी औदुंबरी प्रदक्षिणा साष्टांग नमुनी चरणा नाना परिस्तोत्रे करती जय जयाजी वरदमूर्ती ब्रह्मा विष्णू शिवयती भक्तवत्सला तुझी ख्याती वासना पहासी भक्तांची तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अशक्य तू ते वर्णावयासी क्षमा करणे स्वामिया बाळ जैसे कोपेसी निष्ठुर बोले मातेसी तैसे अविद्या मायापाशी तुम्हा निष्ठुर बोलिलो सर्वस्वी आम्हा क्षमा करणे म्हणून घाली ती लोटांगणे विनवोनिया करुणा वचने गेली स्नानासी गंगेत स्नान करुणी बाळकासहित धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरासनपन करीत लाविती दीपतये वेळी पूजा करीती भक्तींसी मंत्रपूर्वक विधीसी शमीपत्र कुसमेसी पूजा करीती परियेसा निरांजनतये वेळा करीती गायन परिबळा अति संतोषी ती अबला भक्तिभावे स्तुती करीत येतुके होय तो गेले निशी उदय झाला दिनकरासी संस्कारू म्हणून प्रेतासी आले विप्रज्ञाती सकळ तव देखती कुमारासी विस्मय झाला सकळिकांसी समाधान करती हर्षी महा आनंद वर्तला ऐसा श्री गुरुस्थान महिमा अखिल लोक लाधले कामा एकेकाची सांगता महिमा विस्तार होईल बहुकथा पुत्र प्राप्ती वांझेसी श्री प्राप्ती दारिद्र्यासी आरोग्य होईल रोगियासी अपमृत्यू न ये जाना सिद्ध म्हणे नामधारका स्थान महिमा ऐशी ऐका अपार असे सांगता देखा साधारण निरोपिले तया औदुंबरा तळी श्री गुरु वसे सर्व काळी काम्य होता तात्काळी आराधिता हरिसे भाव असावा आपले मनी पूजा करावी श्री गुरुचरणी जी जी वासना ज्याचे मनी त्वरित होय परियेसा हृदय शूळगंडमाळा अपस्मार रोग सकळ परिहरती तात्काळ श्री गुरु पादुका अर्चिता जो असेल मंदमती बधिरमुखा चरण नसती औदुंबरी सेवा करती सुदेह होय सत्यमाना चतुर्विध पुरुषार्थ तेथे होय निश्चित प्रत्यक्ष वसे श्री गुरुनाथ औदुंबरी सनातन तया नाव कल्पतरू प्रत्यक्ष जाना औदुंबरू जे जे मनी इच्छिती नरू साध्य होईल परियेसी किती वर्णू तेथील महिमा सांगता अशक्य असे आम्हा श्री गुरु सरस्वती नामा प्रख्यात असे परियेसा गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारोन भक्तिपूर्वक ऐकती जे जन सकलाभिष्टे पावती म्हणून सरस्वती गंगाधर सदा श्री गुरुचरणी स्थिर उतरवी पैलपार इह सौख्य परगती
इति श्री गुरुचरित्रामृत गुरुमहात्म्य परमामृत विप्रपुत्र संजीवनामृत निरोपिले येथे असे. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतर श्री नरसिंह सरस्वतीपाख्याने सिद्धनामधारक संवादे बालसंजीवन नाम एकविंशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.